नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 151, 30 मे. सामाजिक प्रगल्भता. संपूर्ण समाजच प्रगल्भ असणे ही फार दुर्मिळ गोष्ट वाटते, पण ऋग्वेदात तत्कालीन प्रथा, परंपरा, कोणाच्याही स्वाधीनतेत हस्तक्षेप न करणे हे सर्व प्रस्थापित होते. कुठलाही विषय हाताळण्याची त्यांची पद्धत फार उत्कृष्ट होती, म्हणजे वर्णन केलेली आहे. आजच्या भाषेत आपण त्याला आयडियल म्हणू शकतो. समाजातला प्रमुख घटक म्हणजे स्त्रिया. त्याही शिक्षण, उद्योग, कलाकुसर सर्व क्षेत्रात तरबेज होत्या. विचार व चिंतन ह्यामुळे अख्ख्या समाजाचा प्रगल्भता हा स्थायी भाव होता. महिलांचे तर गुणवैविध्य निरनिराळ्या ठिकाणी विशेषत्वाने नमूद केलेले पाहायला मिळते. इसवी सनापूर्वी किमान 10 ते 12 हजार वर्षापूर्वीचा हा काळ आहे, पण त्यावेळेसुद्धा स्त्रिया स्वतःचे स्वतंत्र मत मांडत होत्या आणि ते ज्या मांडत त्याचा समाज आदर करत होता. मुलींनी शिकलंच पाहिजे हा समाजाचा आग्रह होता. उत्तम शिकणारीला छान नवरा मिळेल अशी प्रचलितता होत स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात आढळतात. म्हणजे तसे प्रचलितच होते. मुलींचे सर्रास उपनयन होत असे आणि नंतर शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी बऱ्याचदा स्त्रिया या धडपडत असत. त्यातल्या त्यात अध्यापनाचे काम बऱ्याच जणी करत, कारण त्यांना अध्यापिका, आचार्या, उपाध्याया, स्त्री शिक्षिका अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळे ठिकाणी उल्लेखला आहे. थोडक्यात स्त्रियांचे व्यक्तिमत्व सुजाण, परिपक्व, खंबीर होते. स्त्रियांचा जिथं सन्मान होतो किंवा होत असतो असा समाज नक्कीच प्रगतीपथावर असतो. तत्कालीन वाहन म्हणजे रथ. ह्या स्त्रिया रथसुद्धा उत्तम चालवत असत. एकदा एका कार्यक्रमाला ऋषी मुद्गल सपत्नीक गेले. ते बाहेर पडतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला खूप कंटाळा आला आहे. मग ते म्हणतात की मला रथ हाकायचा कंटाळा आला आहे. तर त्यांची पत्नी त्यांचा मानस जाणती मुद्गला आणि ती खुशीने वेगाने रथ हाकते. म्हणजे त्याच्या वेगाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे स्त्रिया जात्याच हुशार व चतुर असतात. त्यात उपवर मुली तर चाणाक्ष आणि चालाक असत. ऋग्वेदात कुठेही बालविवाह झाल्याचा उल्लेख नाही आहे. आजच्यापेक्षा समाज प्रचंड प्रगल्भ होता. विवाहाचे निर्णय आपला न लादता पालक सर्वतोपरी तो मुलांवर सोडत असत. आणि त्याचे वर्णन इतके गमतीशीर केलेले आहे की जोडीदार निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य होते. एक विविक्षित जागा केलेली असायची, तिला समनकक्ष असं नाव होतं, म्हणजे संबोधायचे तिला त्या शब्दाने. आजच्या भाषेत त्याला आपण प्री मॅरेज मीटिंग हॉल असं म्हणू शकतो. इथे फक्त तरुण तरुणीच भेटत. ह्याच्यात जात पात धर्म वगैरे याचा काही संबंध नाही. जे कुणी विवाह इच्छुक आहेत ते सर्व तिथे भेटत. एकमेकांचे घर दार, शिक्षण, कला, छंद, उद्योग, व्यापार, आवडीनिवडी, स्वभाव, गुणवैशिष्ट्य हे पारखून घेत. अर्थातच हे कधीही एका भेटीत शक्य नसतं हे ते जाणत होते. त्यामुळं ते पुन्हा पुन्हा अशा भेटी घेत आणि समाज त्याला आक्षेप घेत नसे. आणि एकदा शेवटी पसंत पडलेल्या जोडीदाराची माहिती घरात देत विवाह हा कौटुंबिक पद्धतीवर साजरा होई. फक्त विशेष म्हणजे की ज्या कौतुकाच्या कन्या असायच्या, राजकन्या वगैरे अशांचे स्वयंवर रचले जाई. आणि नंतर ह्या बाकीच्या ज्या सामान्य मुली होत्या त्यांच्या बाबतीत सामाजिक बांधिलकी म्हणून नूतन जोडप्याची ओळख होण्यासाठी 2-4 दिवस जसा काही संपर्काचा कक्षा रुंदावलेल्या असतील त्यानुसार लोक समाजातली पाचारण केली जायची. त्याला शब्द असायचा सुमंगलम रियम वधू. म्हणजे जी नवीन वधू आलेली आहे तिची ओळख होण्यासाठी हा प्रकार आहे. आणि हा कार्यक्रम नवदाम्पत्य या, पहा, आशीर्वाद द्या, तोंड गोड करा आणि जावा असा सुटसुटीत असायचा. आजही दक्षिण भारतात सुमंगलम वधू प्रथा आहे, पण ऋग्वेदात विवाह सुक्त आलेले आहे.
तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल इतके ते विस्तृत आहे. ऋग्वेदाच्या तुलनेत आधुनिक काळातले आपण पालक फारच तोकड्या वैचारिकतेचे वाटायला लागतो असे कुठेतरी जाणवते. पण थोडक्यात काय, सशक्त प्रगल्भ तगडे विचार हे ऋग्वेदातले सर्वच बाबतीतले खूप भावले म्हणून हे सर्व मांडले. धन्य सामाजिक प्रगल्भता आणि धन्य आपली श्रेष्ठ परंपरा. नमस्कार.